सकाळचे वाजलेले आहेत 3:45. आज फुलांचं डेकोरेशन आहे. कस्टमरला 10:30 पर्यंत रेडी हवंय. सो मी आत्ता चालली कल्याण मार्केटला, फुल मार्केटला. फुलं घेऊन येऊन पाकळ्या करून मला 7 ते 7:15 घर सोडायचंय. सो त्या हिशोबाने मी सगळी कामं करते. इकडे लेकरू छान झोपलंय. 4ला 10 कमी आणि मी निघते आता. आता निघाली आहे मार्केटला यशवंतीला घेऊन. बरोबर फुल मार्केटला पोहोचलीये. बघा इतकी सुंदर, एवढी सुंदर फुलं असतात ना सकाळी सकाळी. खूप मनाला असं छान वाटतं बघायला पण. खूप छान छान प्रकार. 4:15ला घरी आली तशी सगळी फुलं आणि सगळं घेऊन. त्यानंतर अशा सगळ्या फुलांच्या पाकळ्या करून घेतल्या. प्रत्येक फुलाची पाकळी करावी लागते, त्याशिवाय रांगोळी छान होत नाही. होतं आपलं वेलकम बेबीचं ओरिजिनल फ्लॉवर्स डेकोरेशन. तर झालं असं की मी सकाळी 3ला उठून 3:45च्या दरम्यान आम्ही लोक मार्केटला गेलो, कल्याण मार्केटला. तिकडनं मी फुलं आणली, 2 तास त्याच्या पाकळ्या केल्या. त्यानंतर मी 7:30ला मी घर सोडलं. कारण की क्लायंटला ना 10:30 वाजता, म्हणजे त्यांचा जो बेबी आहे तो 10:30ला त्याला डिस्चार्ज होऊन ते लोक घरी येणार होते. 10:30 पर्यंत त्यांना रेडी हवं होतं. आणि मी क्लायंटच्या घरापर्यंत पोहोचली, म्हणजे खालीच होते, वरती गेली पण नाही. क्लायंटचा फोन आला की मॅडम एक प्रॉब्लेम झालाय बाळाला, डॉक्टरांना वाटतंय की बाळाला कावळी झालाय, सो मे बी ते आज डिस्चार्ज नाही देणार. तर टेन्शन तर खूप आलं की आता फुलांचं बरं, फुलं पण नव्हती, पाकळ्या केल्या होत्या, या पाकळ्यांचं करायचं काय आता. तर बोलले ताई 1 तास द्या, डॉक्टर 1 तासात रिपोर्ट म्हणजे घेऊन गेले ब्लड, आणि 1 तासांनी रिपोर्ट येणार आहे. सो तेव्हा आम्ही तुम्हाला कळवतो काय होणार आहे ते. म्हटलं ठीक आहे चालेल. म्हटलं ताई तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमचं काय फुलांची जे असतील ते मी तुम्हाला पे करेन. आणि म्हटलं नाही, तो प्रश्न नाहीये, आधी बाळाला बरं वाटू दे, मग नंतर आपण बघूया काय आहे ते. पण 1 तासाने त्यांचा फोन आला की ताई बाळाचे रिपोर्ट नॉर्मल आलेत आणि आपल्याला 1 तासाच्या आत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मला डेकोरेट करून द्या. आणि मी त्यांचं डेकोरेशन करून दिलं. ते इतकं सुंदर झालं, इतकं त्यांच्या घरी म्हणजे सगळ्यांनाच आवडलं. जेवढे त्यांचे गेस्ट येत होते सगळ्यांनाच खूपच आवडत होतं. प्लस ते माझे क्लायंट होते त्यांना पण खूपच आवडलं. सो असे पण काही एक्सपिरियन्स असतात अशा वेळेला. म्हणजे प्रत्येकच ठिकाणी पैशांचा विचार करायचा नसतो. पण असे क्लायंट पण मिळणं खूप चांगली गोष्ट असते. म्हणजे असे क्लायंट नशिबानेच मिळतात. क्लायंट पण खूप छान होते, समजूतदार होते, व्यवस्थित होते. सो मला काही त्रास गेला नाही. आणि त्यांचं पण म्हणजे देवाने त्यांच्या मुलाला पण व्यवस्थित, म्हणजे रिपोर्ट नॉर्मल आले. आणि त्यांचं इथे मी सुरुवात केली आहे फुलांच्या डेकोरेशनला. आता बघा तुम्ही पुढे कसं होतंय ते. व्यवसाय म्हटला की मेहनत ही आलीच. प्रत्येक व्यवसायात मेहनत ही असतेच. आता बघा मी इथे फुलांचं डेकोरेशन असल्यामुळे मी एकटीच करते. बलूनसाठी माणसं आलेली, त्यांनी बलूनचं डेकोरेशन करून दिलं, पण फुलांचं पूर्णपणे मी एकटीनेच केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. आता मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाचंच म्हणजे प्लेटमध्ये ते कुंकवाचं पाणी आणि ते वेलकम करतातच, पावलांचे ठसे, हे आता कॉमनच झालंय. आता इथे मी रेनबो काढते, तो कसा होतोय तो बघा. आता हे पावलांची ठसे, रेनबो इथपर्यंत माझं झालंय. आता पुढचं डेकोरेशन बेडरूम पर्यंत पूर्ण असं हार्ट शेप मध्ये डेकोरेट करून दिलंय, पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांनी. सो बघा आता कसं वाटतंय. हे आहे बेडरूम मधलं बलून डेकोरेशन, आणि बेडवर त्यांनी असं श्री काढायला लावलेला. बघा आता हा आहे आपला फायनल लुक. जेवढी फुलं उरली होती सगळी मी लिफ्ट पासनं त्यांच्या घरापर्यंत सगळी पायघड्या म्हणून वापरली. दारात अशी सुंदर रांगोळी एंट्रीला, त्यानंतर कुंकवाच्या पाण्याच्या भोवती सुंदर रांगोळी, त्यानंतर रुमाल, पांढरा रुमाल ज्याच्यावर ठसे घ्यायचे, बेबी बॉय मल्टी कलर मध्ये, रेनबो, वरती बलून पण हँग केलेत.
इकडे जे पाथ बनवलेला त्याच्यामध्ये छोटी छोटी पावलं जे हार्ट शेप मध्ये रिकामे ठेवलेले, ही खेळणी, बाबा गाडी, खुळखुळा, त्याच्यानंतर बॉटल दुधाची, बाळाची बंडी, हे पण खेळणं, ढग, इथे छोटी रांगोळी, त्यानंतर बेडरूम मध्ये असं बलून्सचं, आणि बेडवर त्यांनी श्री लिहायला सांगितलेलं. इकडे पण बलून हँग केलेत सगळीकडे. तुम्हाला माझे डेकोरेशन्स आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.